नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। ह्या ब्लाउजच्या ही जी पुढील डिझाईन आहे हिला आणि याच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर तुमची डिमांड सुरू झाली, ताई ह्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई आम्हाला दाखव। तर बघा, हा पाठीमागच्या बाजूला आहे बोट नेक आणि पुढील बाजूला डीप नेक आहे। विथ ही न्यू ट्रेंडिंग अशी आपण डिझाईन घेतलेली आहे। बाही लांब आहे। तर या ब्लाउजची आपण संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। या ब्लाउजच्या शिलाईमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत, त्या सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवर असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण ही शिलाई करून घेणार आहोत। हे कॅनव्हासवर आपण गळ्याचं म्हणजे चिपकवून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण काय करूया, हे जे प्रिन्सेसचा पार्ट आहे हा बघा, हा मी आता समोरासमोर असा ठेवून घेते। हे दोनही पार्ट आतील बाजूने ठेवले आहेत आणि याच्याच बाजूला हा घेते आणि हा इथं ठेवते आणि हे कट करून म्हणजे याला आधी शिलाई करते आणि हे कट करून घेईल। हे बघा, काठाकाठाने मी अशी ही शिलाई देऊन दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि आता हे एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे। हे बघा, हे दोनही पार्ट मी कट करून घेतले, जेवढं एक्स्ट्राचं होतं ते। सेम त्याच पद्धतीने इथं मी खालच्या बाजूला घेतला आहे ब्लाउज पीस आणि वरच्या बाजूला अस्तर। हा पाठीमागचा भाग ठेवून घेतला आणि आता मी हा काय करेल, सर्व बाजूंनी याला शिलाई करून हा सुद्धा मी कट करून घेणार आहेत। पाठीमागचे सुद्धा दोन पार्ट आहेत, कारण पाठीमागच्या बाजूला आपण ओपन ठेवणार आहोत, म्हणून हे कंप्लीट शिलाई आणि कटिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, सर्व बाजूंनी मी शिलाई करून जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घेतलं। हा आपला असा पाठीमागचा भाग येईल। सेम त्याच पद्धतीने बघा, बाहीला मी काय केलं, पलट केलं आणि अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेतला। हे तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे, त्यामुळे ते शूट करत बसली नाही आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून इथं बाही रेडी करून घेतलेली आहे। आता बघा, हा पुढील आपला पार्ट आहे तो बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि हा आपलं अस्तर हे बरोबर इथं कट्सला कट्स मॅच केले आणि मी इथं असं ठेवून घेतलं। हे बघा, तुम्हाला बाहेरील बाजूने दाखवते असं। आणि आता आपण हे काठाकाठाने शिलाई करून घेऊया। हे बघा, हा पार्ट आहे ना पूर्ण आपण अस्तर आणि ब्लाउज पीस अशा पद्धतीने अटॅच करून घेतला। ह्या डिझाईन साठी आपण आहे ना दोरी इथं लावणार आहोत, तर आपण इथं दोरी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं तिरकस कापड कट केलेलं आहे आणि इथं साइडने शिलाई द्यायची आहे। आता बघा, इथे मी शिलाई देऊन देणार आहे एक। त्यानंतर सुई धाग्याच्या साह्याने आपण हे काय करून घेऊया, पलट करून घेऊया। हा एक टाका, हा दुसरा टाका दिला, सुई उलटी करायची आणि यामध्ये टाकून द्यायची अशी। हे बघा, अशा पद्धतीने ही आपली दोरी इथं तयार झाली। त्यानंतर बघा, असा हा टसल्स पुढच्या बाजूला लावून घेतला। आता बघा, हा आपला पुढील पार्ट आहे बरोबर, तर त्याच्यावर आता आपण हे कॅनव्हास इथं ठेवून हे शिलाई करायचं आहे, पण त्याआधी आपल्याला काठाकाठाने इथे शिलाई देऊन द्यायची आहे। हे बघा, आता बघा, याचा मध्य इथं हे मार्किंग कट्स तर दिलेलेच आहेत, तर तिथं बरोबर हे अशा पद्धतीने ठेवायचं आणि आपण आता ह्या पिन लावून घेऊया। आणि आता बघा, आपली जी मार्किंग आहे ना त्यावरूनच आपल्याला शिलाई द्यायची आहे। सुई आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपण इकडं असं हे टर्न करून घ्यायचं। आता हा जो कोपरा आहे ना इथं बरोबर आता ही जी आपण नॉड बनवली होती ती बरोबर इथं ऍडजस्ट करायची। हे बघा, इथं व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची, किंवा तुम्ही आधी जरी शिवून घेतली असती तरी चालली असती, पण मी इथं बरोबर बोटाच्या, हे बघा, असं बोटाच्या साह्याने चेक करून घेतलं, इथं बरोबर ते ऍडजस्ट केली आणि इथं थोडीशी लॉक शिलाई द्यायची आणि त्यानंतर पुन्हा हा जो आपलं डिझाईनचं मार्किंग आहे त्यावरूनच आपल्याला शिलाई करायची आहे। आणि आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। जिथं आपले हे कॉर्नर्स आहेत तिथं सुद्धा कट्स लावायचे, त्यामुळे गळा छान पद्धतीने आपल्याला पलटी करता येतो। आपण नॉड वरच्या बाजूला जर ओढली ना तर गळा छान पलट होतो। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, असं व्यवस्थित आपण सुलट बाजूला करून घेतला। आता मी याला थोडीशी इस्त्री करते, म्हणजे छान सुंदर असा हा आपल्याला लुक दिसेल। आता बघा, हा पाठीमागचा भाग मी इथं रेडी करून घेतलेला आहे। अगदी नेहमीप्रमाणेच आपण काय केलं, टक्स घेतला, इथं ही कमरेची पट्टी जोडली, इथं आय हुकची पट्टी जोडली,
त्यानंतर इथं गळ्याची पट्टीची शिलाई करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच केलं. टक्स घेतला, आय हुकच्या पट्ट्या जोडल्या, खाली कमरेची पट्टी आणि ही गळ्याची पट्टी अगदी नेहमीप्रमाणे तसंच करून घेतलं. आणि आता आपण हे पुढील भाग जो आहे ना तर त्याच्यावर इथं ठेवणार आहोत आणि इथं आपण काय करूया, शोल्डर शिलाई करून घेऊया. हा पुढील भाग आहे, यावर हा पाठीमागचा भाग ठेवला आणि बघा इथं लॉक सिस्टमचं मी शिलाई करणार आहे. त्यामुळे हे बघा, हे असं न करता ही जी आपली हातशिलाईची पट्टी आहे ना ती पुढील बाजूने अशी फोल्ड करायची आणि इथं शिलाई मारून घेऊया. इथे लॉक करून घ्यायचं दोनही बाजूंना आणि इथं शोल्डर शिलाई करून घेतलं आणि बघा इथं लॉक सिस्टमचं आलं आहे. शिलाई एकदम छान, एकदम एका रेषेत आलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर शिलाई करून घेतलं. हे बघा लॉक सिस्टमच इथं सुद्धा एकदम छान असं हे फिनिशिंग मध्ये आलेलं आहे. हा पुढील भाग आहे. या पुढील बाजूला खोल शेप आणि बाहीचाही बरोबर खोल शेप घेतला आणि आता आपण इथं बाहीची शिलाई करून घेऊया. हे बघा छान अशी ही बाही आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपण फिटिंग करताना मध्यातून शिलाईला सुरुवात करायची. हे दोनही पार्ट असे एकमेकांवर बरोबर ठेवून घेतले किंवा असं जर बरोबर ऍडजस्ट झालं ना डायरेक्ट इथं खालच्या बाजूने जरी शिलाई घेतली तरी सुद्धा चालेल. आणि मी इथं लॉक सिस्टमची शिलाई करणार आहे त्यामुळे बाहेरील बाजूने ही शिलाई करतीये. हे एक्स्ट्राचं जेवढं कापड असतं ते कट करून घ्यायचं म्हणजे आतील फिनिशिंग पण आपली छान येते. त्यानंतर हे आतील बाजूने असं फोल्ड करून घेऊया आणि इथे काठाने शिलाई देऊन देऊ. हे बघा आता लगेचच आपण फिटिंगचं मार्किंग करून घेऊया. म्हणजेच कमरेचा चौथा भाग आणि इथं कमरेच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलं. त्यानंतर इथं छातीचा चौथा भाग ते एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपलं जे 1.5 इंचाचा खाचा असतो ना तिथं बरोबर. आणि इथं हे दंडघेराचं मार्किंग. दंडघेर माझा होता 5.25. आता ही शिलाई देऊन देऊया फिटिंगची. त्याच्याच बाजूला अजून एक शिलाई द्यायची आहे. अशाच फिटिंगच्या आपल्याला 3 शिलाई द्यायच्या असतात आणि सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचं सुद्धा फिटिंग करून घेतली. आणि बघा तुम्ही इथं बघू शकता छान सुंदर असं आपलं हे जे काखेचं मार्किंग आहे ते सुद्धा मॅच झालेलं आहे. आणि हा संपूर्ण ब्लाउज इथं शिलाई करून झाला. इथं मी हात शिलाई करणार आहे. बघा अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण ब्लाउज शिलाई करून झाला आहे आणि आपल्या पॅटर्न वरून इथं सुंदर अशी ही गळ्याची डिझाईन बनवलेली आहे. हे बघा तुम्ही इथं बघू शकता सुंदर असा हा ट्रेंडिंग अशी गळ्याची डिझाईन आहे आणि पाठीमागच्या बाजूला बोटनेक आहे. आणि इथं मी ना आपली फिनिशिंग झालेली नव्हती म्हणून पिन्स लावून घेतलेले आहेत. कशी वाटली मग ही ब्लाउजची डिझाईन? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.